ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अंतरवला येथे इसमाचा मृतदेह रोडवर आढळून आला होता। या प्रकरणी पोलिसांना प्रथम हा अपघात असल्याचे भासले। यावेळी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले असता या मयताच्या डोक्यात दोन्ही बाजूला मार लागल्याचे डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात आले। यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून यात अपघात नसून घातपात असल्याचे पोलिसांना आढळून आले। यावरून संशयित सतीश सदाशिव गायकवाड राहणार बोरी याला ताब्यात घेतले आहे व त्याच्यासोबत जे पण त्याला या गुन्ह्यात सहकार्य करणारे आहे त्यांचा सुद्धा शोध सुरू असून लवकरच त्यांना सुद्धा अटक केली जाणार असल्याची माहिती यावेळी पोलिसांच्या वतीने देण्यात आली। सर, काय घटना घडली आहे? अंतरवालाच्या इथं दिनांक 10/8 सकाळी एक मोटरसायकल आणि एक मयत अवस्थेत इथं मिळून आलेला होता। प्राथमिक तो अपघात वाटत होता। त्या सदर इसमाला पोस्टमॉर्टम करिता सरकारी दवाखान्यात पाठवले असता त्या डोक्यावर 2-3 बाजूने मार दिसला आणि तो डोक्याला मार लागून मयत झाल्याचं दिसून आले आणि त्याच्यामध्ये अपघात नसून तो घातपात असल्याचं संशय आल्याने त्या बाजून तपास चालू केला। AP अंतर्फ हे तपास करीत आहेत। घटनास्थळावर मोटरसायकल ची पाहणी केली, त्याला मोटरसायकल चिखलते होता, त्यामुळे तो घातपात असल्याचं संशय आल्याने आम्ही त्या बाजून तपास सुरुवात केली। त्याच्यामध्ये मयताच्या नातेवाईकांनी जी फिर्याद दिली आहे त्यामध्ये एक आरोपीचं नाव दिलेलं होतं सतीश सदाशिव गायकवाड राहणार बोरी। याला आज रोजी ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्यासोबत जे त्याला सहकार्य करणारे आहेत त्यांचा शोध घेऊन त्यालाही अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे। किती आरोपी आतापर्यंत आपण ताब्यात घेतले? आतापर्यंत 2 घेतलेले आहेत आणि उर्वरित 2 आता घेणे चालू आहे।